धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला, पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती। सरपंच देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे पोलीस अधिकारी 2 दिवसांपासून बीडमध्ये तळ ठोकून आरोपी विष्णू चाटेची कसून चौकशी। बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मराठा समाज आक्रमक, आरोपीला शिक्षा देण्याच्या मागणी करता लातूरच्या रेणापूरमध्ये मराठा समाजाच्या वतीनं महामोर्चा। राजगुरुनगरमध्ये भटक्या विमुक्त जमातीच्या कार्यकर्त्यांनी पुणे नाशिक मार्ग रोखला, 2 चिमुरड्यांच्या हत्येनंतर शहरात तीव्र पडसाद। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप संघदक्ष, विधानसभा निकालांना हुरळून जाऊ नका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सुस्त राहून चालणार नाही, संघाचे नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना। अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या समर्थकांची नाशिकमध्ये बॅनरबाजी, मात्र बॅनरवर आदिवासी विकास मंत्री नरहरी झिरवाळ असा उल्लेख। राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी, अकोला आणि संभाजीनगरमध्ये पावसाच्या तुरळक सरी, पिकांना फटका बसण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डांनी मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन, गांधी कुटुंबियांकडून मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण।